लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये न्यंत प्रक्रिया चालू आहे. तर काल आपण धातू बघितला कोणता? बरोबर आहे की नाही? आज धातू आहे ष्ठा गती निवृत्तौ. बोला काय? ष्ठा गती निवृत्तौ. ठीक आहे ना? अजून एक थोडी गोष्ट ध्यानात घेऊया. तर निजंत निच प्रत्ययांत हे सारे धातू आहे. ठीक आहे. इथं प्रेरणा अर्थामध्ये निच प्रत्यय झाला आहे आणि चुरादिगणामध्ये सत्यापपाश रूप या सूत्राने सुद्धा निच प्रत्यय झाला होता, परंतु तो कुठं? स्वार्थामध्ये. ठीक आहे ना? तो स्वार्थामध्ये निच प्रत्यय आहे आणि हा प्रेरणा अर्थामध्ये निच प्रत्यय आहे. ठीक. तर ही जो न्यजंत न्यंत प्रक्रिया चालू आहे, निच प्रत्यांत धातू कोणत्याही धातूला प्रेरणा अर्थामध्ये निच प्रत्यय होतो. तर या निजंतामध्ये दोन कर्ते असतात. काय जी? दोन कर्ते असतात. एक प्रयोजक कर्ता आणि एक आहे प्रयोज्य कर्ता. ठीक आहे जी? काय काय? एक प्रयोजक कर्ता आणि दुसरा प्रयोज्य कर्ता. बरोबर. निच प्रत्यय केल्यानंतर धातूला निच प्रत्यय केल्यानंतर पुन्हा सनाद्यंत धातवाने काय होत असते? धातू संज्ञा. आणि धातू संज्ञा झाल्यानंतर त्या धातूच्या पुढे लकार येतात. लट लेट आदी आदी आदी. बरोबर. मग त्या लकाराच्या द्वारे काय होतं? प्रयोजक कर्ता उक्त असल्यामुळे प्रयोजक कर्त्यामध्ये प्रथमा विभक्ती होते. जो प्रयोजक कर्ता असतो त्याच्यामध्ये कोणती विभक्ती होते? प्रथमा विभक्ती होते. आणि दुसरा जो कर्ता आहे कोणता? प्रयोज्य कर्ता आहे की नाही? तो लकाराच्या द्वारे उक्त नसल्यामुळे कर्तृकर्णयोस तृतीया या सूत्राच्या आधाराने प्रयोज्य कर्त्यामध्ये कोणती विभक्ती होते? तृतीया. कोणती विभक्ती होते? तृतीया. लक्षात आलं की नाही? निजंत जे धातू आहे निज प्रत्ययांत धातू प्रेरणार्थामध्ये झालेला निज प्रत्यय, त्यांच्याकरिता दोन कर्ते असतात. एक प्रयोजक कर्ता, एक प्रयोजक कर्ता. धातूच्या पुढे जे लकार येतात त्यांच्याद्वारे उक्त अर्थात मुख्य कोण आहे? प्रयोजक कर्ता. आणि म्हणून प्रयोजक कर्त्यामध्ये प्रथमा विभक्ती होते आणि प्रयोज्य कर्ता उक्त नसल्यामुळे त्याच्यामध्ये तृतीया. त्याकरिता आधार दिला सूत्राचा कोणता? कर्तृकर्णयोस तृतीया. एवढं लक्षात आलं. पण आणखीन एक गोष्ट इथं समजून घेण्याची गरज आहे. काय? जर धातू मूळ धातू गत्यर्थक असेल. कसा असेल जी? गत्यर्थ. जसे गम गच्छती गत्यर्थक धातू आहे त्याप्रमाणे. किंवा ज्ञानार्थक धातू असेल किंवा भक्षणार्थक धातू असेल किंवा शब्द आहे कर्म ज्याचं असा धातू असेल किंवा अकर्मक धातू असेल. कोण कोण सांगितले? गत्यर्थक धातू, ज्ञानार्थक धातू, भक्षणार्थक धातू, शब्द कर्मक धातू आणि अकर्मक धातू. ठीक आहे ना? अशा धातूला जर नीच प्रत्यय झाला असेल प्रेरणार्थामध्ये तर अशा वेळेस प्रयोज्य कर्त्यामध्ये तृतीया न होता द्वितीया होते. कोणती विभक्ती होते? द्वितीया होते. प्रयोजक कर्त्यात प्रथमा, पण प्रयोज्य कर्त्यामध्ये जी तृतीया होत होती ती न होता कोणती होते? जी द्वितीया होते. म्हणजे याला आधार काय? तर अष्टाध्यायीमध्ये सूत्र आहे 1.4.52 गती बुद्धी प्रत्यवसान इत्यादी. अष्टाध्यायीमध्ये पाहिलं तुम्ही तर तुम्हाला सापडेल 1.4.52 वर. ठीक आहे ना जी? 1.4.52 म्हणजे पहिला अध्याय, चौथा पाठ आणि 52 नंबरचं सूत्र. काय सूत्र आहे ते? काय नंबर सांगितलं मी तुम्हाला? 1.4.52. हा सापडलं. तुमच्याकडे नाही नसतं ते.
गती बुद्धी प्रत्यवसानार्थ शब्द कर्मा कर्म कारणाम आहे ना कर्मकाणामणी करता स नवो या सूत्राने लक्षात आलं जी. चला उदाहरण त्याच्यासाठी वाटल्यास लिहा उदाहरण. देवदत्त ओदनम पचती. देवदत्त ओदनम पचती तम यज्ञदत्त प्रेरयति. तम यज्ञदत्त प्रेरयति. बरोबर. आता पहा इथं दोन कर्ते आहेत. एक देवदत्त आहे एक यज्ञदत्त आहे. हाजी तर कोण शिजवतो आहे? देवदत्त. आणि त्याला प्रेरणा देणारा कोण आहे? यज्ञदत्त. आणि म्हणून प्रयोजक करता कोण झाला? यज्ञदत्त. प्रेरणा देणारा कोण आहे? यज्ञदत्त. जो प्रेरणा देतो ना त्याला म्हणायचं प्रयोजक करता आहे की नाही. प्रयोजक. प्रयोजक शब्दाचाच अर्थ आहे काय? कर्तुः प्रेरक प्रयोजक. कर्तुः प्रेरक प्रयोजक. जो कर्त्याला प्रेरणा देतो त्याला प्रयोजक असे म्हणतात. लक्षात आलं. चला काय वाक्य सांगा बरं. देवदत्त ओदनम पचती. साक्षात क्रिया कोण करू राहिला? देवदत्त. आणि त्याला प्रेरणा कोण देऊ राहिला? यज्ञदत्त. प्रयोजक करता कोण झाला? यज्ञदत्त. मग आता निजंतचा प्रयोग करायचा आपल्याला तर पच धातूला नीच प्रत्यय केला हेतुमतीच्या सूत्राने आहे की नाही तर रूप बनेल पाचयती. तर काय वाक्य होईल मग? यज्ञदत्त पाचयती. कुणाच्या द्वारे? देवदत्ताच्या द्वारे. आणि म्हणून कर्तृकर्णयोः तृतीया सूत्राने जो प्रयोज्य करता आहे देवदत्त त्याच्यामध्ये तृतीय विभक्ती होणार. मग काय वाक्य बनणार? यज्ञदत्त देवदत्तेन ओदनम पाचयति. काय काय? यज्ञदत्त देवदत्तेन ओदनम पाचयति. अर्थ काय होईल? यज्ञदत्त देवदत्ताकडून भात शिजवून घेतो. लागलं की नाही. चला झालं. आता हे झालं. आता याचं उदाहरण घेऊया की समजा धातू गत्यर्थ काय किंवा ज्ञानार्थ काय अशा वेळेस प्रयोज्य कर्त्यामध्ये कोणती विभक्ती सांगितली होती? द्वितीया. सूत्र पण सांगितलं होतं. उदाहरण लिहा. देवदत्त ग्रामम गच्छति. देवदत्त ग्रामम गच्छति. अर्धविराम. तम यज्ञदत्त प्रेरयति. तम यज्ञदत्त प्रेरयति. ठीक आहे जी. सांगा बघू प्रयोजक करता कोण या दोघांपैकी? यज्ञदत्त आहे. प्रयोज्य करता कोण आहे? देवदत्त आहे. धातू कसा आहे? गत्यर्थक आहे. बनवायचं निजंतामध्ये वाक्य. हा काय एक एक जण सांगा. हा देवदत्तम ग्रामम गच्छति. गमयती. गम धातूचं निजंतर काय होतं? गमयती. काय वाक्य बनलं? यज्ञदत्त देवदत्त ग्रामम गमयती. लागलं. अर्थ काय होईल बरं? यज्ञदत्त देवदत्ताला गावाला पाठवतो आहे की नाही. यज्ञदत्तनी जाऊ राहिला. जाणारा कोण आहे? देवदत्तच आहे. पाठवणारा कोण आहे? यज्ञदत्त आहे. मग काय अर्थ झाला? यज्ञदत्त देवदत्ताला गावाला पाठवतो. लक्षात आलं जी. झालं. हा आता मी वाक्य सांगतो. लिहा. मराठीत सांगतो तुम्ही संस्कृत करायचं. हा मी सुरेशला गावाला पाठवतो. याचं संस्कृत करा पटकन.
मी सुरेशला गावाला पाठवतो. कोण करतो अगोदर सर्वात? अहम सुरेशं सुरेशम ग्रामं ग्रामम पाठयति. गमयामी गमयति गमयत गमयन्ति गमयसि गमयत गमयथ गमयामी गमयाव. अहम सुरेशम ग्रामम गमयामी. अहम है ना, तर गमयामी. लक्षात आलं जी? मी किंवा असं करा, तू माझ्याकडून पुस्तक वाचवितो. पट धातूचा प्रयोग करा. तू माझ्याकडून पुस्तक वाचवितो. कोण करतं बरं सर्वात अगोदर? रितेश. तो का? तू बोला आम्हाला. त्वं मया पुस्तकं पुस्तकं पाठयसि. पाठयसि. बरोबर. त्वं मया पुस्तकं पाठयसि. तू माझ्याकडून पुस्तक वाचवितो. कळलं की नाही? किती सोपं आहे बघा, आहे की नाही? हा झालं. दुसरं लिहा उदाहरण. छात्राः वेदार्थं विदन्ति. वेदार्थं विदन्ति. अर्धविराम. तान् गुरुः प्रेरयति. तान् गुरुः प्रेरयति. अर्थ काय? अर्थ सांगतो. विद्यार्थी वेदार्थाला जाणतात, ठीक, त्यांना गुरु प्रेरणा देतात. आता ज्ञानार्थक धातू या, त्यामुळे प्रयोजकर्त्यामध्ये द्वितीय होणार. आता प्रयोजक करता कोण, प्रयोजक करता कोण हे सर्व ओळखून बनवा तुम्ही रूप. आणि विद धातूचं निजंतामध्ये रूप बनेल वेदयती. वेदयती वेदयत वेदयंती वेदयसी वेदयत वेदयत वेदयामी वेदयावह वेदयामी. आता बनवा. आता काय अडचण आहे? धातूचं रूप मी सांगितलंय वेदयती. मग तुम्ही कोणता प्रयोग करा ते पहा. वेदयती करायचा का वेदयामी करायचा का वेदयसी करायचा का वेदयंती करायचा, तर तुम्ही ठरवायचा. निजंत प्रयोग रूप देऊन दिलं, सांगून दिलं. सांगा, बोला. छात्रः वेदार्थं वेदयन्ति. गुरु तेच झालं. हे तर मी तुम्हाला सांगितलं. याचं निजंत बनवायचं. छात्रान पूर्ण वाक्य. छात्रान वेदार्थं वेदयन्ति. प्रयोजक करता ओळखलं का? प्रयोजक करता कोण आहे? हा, छात्रा वेदार्थं करता कोण कोण सांगा याच्यात? छात्र छात्र विद्यार्थी गुरु. आणि गुरु. प्रेरणा देणारा कोण आहे? गुरु. मग प्रयोजक करता कोण झाला? गुरु झाला. आणि मग गुरु छात्रैः ज्ञानार्थक धातू आहे. ज्ञानार्थक धातू मध्ये प्रयोजक करता द्वितीय. छात्रान बहुवचन आणि छात्राय म्हणून. वेदार्थं गुरु छात्रान वेदार्थम वेदयति. वेदयति. बरोबर आहे. गुरु करताय ना, एक आहे वेदयति. तर गुरु छात्रान वेदार्थम वेदयति. बरोबर आहे की नाही? गुरु छात्रांना वेदार्थ जाणवितात, समजून देतात, आहे की नाही? आज त्याचा अर्थ आहे. किंवा जाणण्याकरता प्रेरणा देतात आणि जाणवतात, शिकवतात. ठीक आहे जी. मी मित्राला वेदार्थ समजावण्याची प्रेरणा देतो.
किंवा वेदार्थ समजावितो बनवा. प्रयोजक करता कोण आहे? अहम अहम. बरोबर लिहा मग. अहम अहम मित्रम अहम मित्रम वेदार्थम वेदार्थम वेदयामि. वेदयामी. अगदी बरोबर. अहम मित्रम वेदार्थम वेदयामी. झालं. चला उदाहरण लिहा दुसरं. बालः भोजनम अश्नाति. बालः भोजनम अश्नाति अर्धविराम तम माता प्रेरयति. तम माता प्रेरयति. भक्षणार्थ धातू आहे त्यामुळे प्रयोज्य करते द्वितीय होणार आणि अश धातूला निजंत केल्यानंतर रूपबंत आशयती. आता बनवा. आशयती आशयतः आशयंती. ठीक आहे. काय बनेल मग? माता बालम भोजनम आशी. बरोबर. अगदी राईट. माता बालम भोजनम आशयती. माता बालक को भोजन खिलाती है. कळालं? चला चला आता सामान्यपणे कळलं ना की निजंतामध्ये काय दोन कर्ते असतात. प्रयोजक कर्ता प्रयोज्य कर्ता. त्यात प्रयोजक कर्त्याची प्रथमा प्रयोज्य कर्त्याची तृतीया आहे की नाही. आणि धातू जर मूळ धातू जर गत्यर्थक ज्ञानार्थक भक्षणार्थक शब्दकर्मक किंवा अकर्मक असेल तर मात्र प्रयोज्य कर्त्याची द्वितीय. किती सोपं आहे. चला मग आता अकर्मक धातू येऊ राहिला पुढे. ष्ठा गती निवृत्तौ. काय धातू आहे बोला? गती निवृत्तौ. ठीक आहे. चला सूत्रांचे अर्थ लिहायचे. लिहून घ्या. नंबर 1 स्वतंत्र करता याचा अर्थ लिहा. क्रियेच्या सिद्धीमध्ये स्वतंत्र रूपाने अर्थात मुख्य रूपाने ज्याची विवक्षा आहे अर्थात प्रधान रूपाने जो मानल्या जात आहे असा जो किंवा जी वस्तू तिला किंवा त्यास कर्ता असे म्हणतात. उदाहरण देवदत्तः गच्छति. ठीक. यज्ञदत्तः पचति. स्थाली पचति. घटः अस्ति. ठीक. तर घटः स्थाली देवदत्त यज्ञदत्त यांच्या खाली अधोरेखा म्हणजे करता येईल. झालं. चला पुढचं सूत्र कोणता?
तत्प्रयोजको हेतुश्च. ठीक आहे. कर्त्याला प्रेरणा देणारा अर्थात प्रयोजक जो असतो, त्याची हेतू संज्ञा आणि कर्तृ संज्ञा होते. त्याची हेतू संज्ञा आणि कर्तृ संज्ञा होते. कर्तृ म्हणजे कर्ता. ठीक आहे. कर्तृ संज्ञा होते. झालं. चला पुढचं सूत्र. हेतुमतीच्या या सूत्राचा अर्थ लिहा. प्रयोजक कर्त्याचा व्यापार जो प्रेरणा देणे तो अर्थ कंसात लिहा. प्रेरणा देणे कंस बंद. सांगायचा असेल तर धातूला नीच प्रत्यय होतो. झालं. चला अजून एक सूत्र झालंय ना. पुढचं सूत्र. ओहो पुयंज परे या सूत्राचा अर्थ लिहा. सन प्रत्यय पुढे असता जे अंग त्या अंगाचा अवयवभूत जो अभ्यास त्या अभ्यासाच्या उकाराच्या ठिकाणी इकार अर्थात ऱ्हस्व इकार आदेश होतो. इकार आदेश पुढे प वर्ग किंवा यन किंवा ज असून त्यांच्या पुढे अ असेल तर अर्थात अपरक प वर्ग अपरक यन किंवा अपरक ज पुढे असेल तर झालं. ठीक आहे. चला मग आता धातू आहे ष्ठा गती निवृत्त.
ठीक आहे. ठा धातूचा अर्थ आहे गती निवृत्ती म्हणजे थांबणे. चालू राहिला थांबला तर गती थांबली की नाही, निवृत्ती झाली गती, त्याला म्हणायचं स्ठा. भुआदि गणातला धातू आहे, परस्मैपद धातू आहे. धात्वादेश सह सूत्राने धातूच्या आरंभीचा जो शकार त्याला आदेश होतो सकार, आणि तो सकार झाल्यामुळे आता ठ राहत नाही, कारण ठ नव्हता तिथं अगोदर, थच होता, परंतु स्टुनाष्टू होऊन थचा ठ झाला आहे की नाही. मग निमित्ता पाये नैमित्तिक कसे अप्या पाय, निमित्त गेलं तर नैमित्तिक कार्य जातं, कारण गेलं तर कार्य जातं, आणि म्हणून आता धातूचं मूळ रूप होईल काय, स्था. काय होईल, स्था. आता या स्था धातूला प्रेरणा अर्थामध्ये प्रत्यय करायचा आहे, कोणता, निच. कोणत्या सूत्राने, हेतुमतीच्या. हेतुमतीच्या सूत्राने प्रेरणा अर्थामध्ये काय करायचा, निच. लिहा स्था अधिक निच. सूत्र हेतुमतीच्या. सूत्र काय आहे, निचाला. हा, तर निच मध्ये ऐक नाही, निच झालं एवढं, स्था अधिक निच. या अवस्थेत सूत्र येत आहे नवीन. सूत्र आहे अर्ती री ली री क्नु इक्ष्मा या ताम पुंग नऊ. बोला, अर्ती री ली री क्नु इक्ष्मा या ताम पुंग नऊ. विधी सूत्र आहे 7, 3, 36. अर्ती रीब ली रीक नु इक्ष्मा या ताम, षष्टीचं बहुवचन. पुंग प्रथमेचं एकवचन. नऊ सप्तमीचं एकवचन. झालं. वृत्ती दिलेली नाही आहे, अर्थ सांगतो. तर या सूत्रामध्ये काही धातू मोजले आहेत बघा. काय काय धातू माहिती का. अर्ती म्हणजे रू धातू आहे, री, ब्ली, री, क्नुई, क्ष्माई आणि आकारांत धातू, बरोबर. या एवढ्या धातूंना काय होतो, पुक आगम होतो. काय होतो, पुक. पण केव्हा, नी पुढे असेल तर, निच प्रत्यय नी प्रत्यय पुढे असेल तर. मग स्थिती काय बोला, स्था अधिक निच. तर निच प्रत्यय पुढे आला, आणि स्था धातू कसा आहे मग, आकारांत. आणि म्हणून या सूत्राने स्था धातूला पुक आगम होईल. आता पुक क इथं आहे, त्याच्यामध्ये कित आहे तो, कुठं होणार तो नेमका, आद्यंतौ तकितौ. सूत्राचा आधार घेऊन स्थाच्या कुठं होईल, आधी अंती तित कित. कुठं होईल, अंती, आधी अंती तित कित क्रमाने. आधी तित असेल तर आधी, कित असेल तर अंती. मग कित आहे हा, मग स्थिती बनेल स्थापुक अधिक ई. आद्यंतौ टकितौची सहाय्यता घेऊन स्थिती बनेल स्थापुक अधिक निच. पुक मध्ये प राहतो शिल्लक. क ची संज्ञा उच्चारणाकरिता, आणि निच मध्ये ई राहतो, माहितीच आहे. हलंत्यम चुटू ही संज्ञा होऊन तसे लोपाने लोप. स्थिती आहे आता स्थाप अधिक ई. काय स्थिती बोला, स्थाप अधिक ई. झालं एवढं ना. काय स्थिती आहे बोला, स्थाप अधिक ई. स्थाप मध्ये ई गेला तर काय बनेल, स्थापी. काय झालं, स्थापी. आता सनाद्यंता धातू स्थापीची नियंत झाला आता स्थापी.
बरोबर. मूळ जो स्था धातू आहे ष्ठागती निवृत्त हो, तो परस्मैपदी पदी होता, परंतु निजंत धातू हे सारे कसे होतात उभयपदी. आता स्थापी हा धातू झाला की नाही, तो उभयपदी. परस्मैपदात पण चालेल, आत्मनेपदात पण चालेल. ठीक आहे. मग आता धातू संबंध झाली तर त्याचा परिणाम लट लकार. तर लट घेऊन या. वर्तमाने लट, लट म्हणजे लकार येतात, त्यात लट आणला आपण वर्तमान अर्थामध्ये, वर्तमान लट सूत्राने. लटच्या ठिकाणी तिप, किंचित चार धातुकम कर्तरी शप, शप येतो. स्थिती होते मग स्थापी अधिक अ अधिक ती. कळलं एवढं? काय काय? स्थापी अधिक अ अधिक ती. आता अ जो आहे शब्दचा आहे आणि तो सुद्धा कसा आहे तिंशित सार्धातुक आहे, आणि म्हणून सार्धातुकार धातुकयो हो शपला मानून अंगातील पकारोत्तरवर्ती ई ला गुण, ईचा गुण होईल ए. स्थापे अधिक अ अधिक ती. स्थापे अधिक अ अधिक ती झालं. येचो यवायावह अयादेश स्थापय अ ती जोडून द्या स्थापयती. काय झालं? काय अर्थ होईल याचा? ठेववितो. तिष्ठन्तम प्रेरयती इति स्थापयती. देऊन ठेवू शकता अर्थ. तिष्ठन्तम प्रेरयती इति स्थापयती. तिष्ठन्तम प्रेरयती इति स्थापयती. ठहराता है, थांबवितो. ठीक आहे ना जी. थांबतो वेगळा, थांबवितो. देवदत्त चाललाय, थांबला तो स्वतः थांबला, पण तो चाललाय आणि त्याला कोणीतरी आवाज दिला, थांबायला सांगितलं. थांबवणारा दुसरा झाला की नाही? काय वाक्य बनेल? यज्ञदत्त देवदत्तम देवदत्तम स्थापयति. स्थापयति. नाही की नाही? ठहराता है, थांबवतो. झालं की नाही? चला झालं. आत्मनेपदात पण हीच प्रक्रिया होऊन काय रूप बनेल? स्थापयते. बरोबर. बोलूया मग रूप लटलकार परस्मैपद. स्थापयति स्थापयतः स्थापयन्ति स्थापयते स्थापयतः स्थापयतः स्थापयामि स्थापयावः स्थापयामः. आत्मनेपद स्थापयते स्थापयेते स्थापयन्ते स्थापयते स्थापयेते स्थापयद्वे स्थापये स्थापयावहे स्थापयामहे. झालं. आता लिट लकारामध्ये बरोबर काय रूप बनेल? स्थापयांचकार. ठीक आहे जी. बोलूया. स्थापयांचकार स्थापयांचक्रतुः स्थापयांचक्रुः स्थापयांचकर्थ स्थापयांचक्रतुः स्थापयांचक्र स्थापयांचकार स्थापयांचक्रुव स्थापयांचक्रुव. बरोबर. आत्मनेपदामध्ये लिट लकार काय रूप बनेल? स्थापयांचक्रे. काय जी? बोलूया. स्थापयांचक्रे स्थापयांचक्राते स्थापयांचक्रिरे स्थापयांचक्रुषे स्थापयांचक्राते स्थापयांचक्रुद्भे स्थापयांचक्रे स्थापयांचक्रुवहे स्थापयांचक्रुमहे. बरोबर. लढ झाला. नंतर
लुट रूप बनेल स्थापयिता. काय जी? स्थापयिता. बोलूया. स्थापयिता, स्थापयितारो, स्थापयितार, स्थापयितासि, स्थापयितास्त, स्थापयितास्त, स्थापयितास्मि, स्थापयितास्व, स्थापयितास्म. बरोबर. आत्मनेपद लुट लकार. स्थापयिता, स्थापयितारो, स्थापयितार, स्थापयितासे, स्थापयितासाते, स्थापयिताभे, स्थापयितासे, स्थापयितास्महे, स्थापयितास्महे. झालं. लट लिट लोट. त्याच्यानंतर लकार आहे कोणता? लुट. परस्मै पदामध्ये लुट लकारामध्ये काय रूप बनेल? स्थापयिष्यति. बोलूया. स्थापयिष्यति, स्थापयिष्यतः, स्थापयिष्यन्ति, स्थापयिष्यसि, स्थापयिष्यतः, स्थापयिष्यत, स्थापयिष्यामि, स्थापयिष्यावः, स्थापयिष्यामः. आत्मनेपद स्थापयिष्यति. स्थापयिष्यते. बोलूया. स्थापयिष्यते, स्थापयिष्येते, स्थापयिष्यन्ते, स्थापयिष्यसे, स्थापयिष्येते, स्थापयिष्यद्भे, स्थापयिष्ये, स्थापयिष्यावहे, स्थापयिष्यामहे. झालं. त्याच्यानंतर लकार लोट. लोट. परस्मै पदामध्ये लोट लकारामध्ये रूप बनेल काय? स्थापयतु. बोलूया. स्थापयतु, स्थापयतां, स्थापयतां, स्थापयन्तु, स्थापय, स्थापयतां, स्थापयतं, स्थापयत, स्थापयामि, स्थापयाव, स्थापयाम. आत्मनेपद स्थापयतां. काय जी? स्थापयतां. बोलूया. स्थापयतां, स्थापयेतां, स्थापयन्तां, स्थापयस्व, स्थापयेतां, स्थापयध्वं, स्थापयै, स्थापयावहै, स्थापयामहै. झालं. लोट नंतर लकार आहे लम. परस्मै पद रूप बनेल अस्थापयत. बोलूया. अस्थापयत, अस्थापयतां, अस्थापयन्, अस्थापयः, अस्थापयतां, अस्थापयत, अस्थापयम्, अस्थापयाव, अस्थापयामः. ठीक आहे जी. लंग लकार आत्मनेपद काय रूप बनेल? अस्थापयत. ठीक. बोलूया. अस्थापयत, अस्थापयेतां, अस्थापयन्त, अस्थापयथाः, अस्थापयेथां, अस्थापयध्वम्, अस्थापये, अस्थापयावहि, अस्थापयामहि. झालं. चला. लंग नंतर लकार आहे विधी. परस्मै पदात रूप बनेल स्थापयेत. ठीक. चला. स्थापयेत, स्थापयेतां, स्थापयेयुः, स्थापयेः, स्थापयेतं, स्थापयेत, स्थापयेयं, स्थापयेव, स्थापयेम. बरोबर. आत्मनेपद विधिलिंग मध्ये रूप बनेल स्थापयेत. ठीक. बोलूया. स्थापयेत, स्थापयेयातां, स्थापयेरन्, स्थापयेथाः, स्थापयेयाथां, स्थापयेध्वं, स्थापयेय, स्थापयेवहि, स्थापयेमहि. विधिलिंगानंतर आशीर्लिंग. परस्मै पद रूप बनेल स्थाप्यात. बोलूया. स्थाप्यात, स्थाप्यास्तां, स्थाप्यासुः, स्थाप्याः, स्थाप्यास्तं, स्थाप्यास्त, स्थाप्यासं, स्थाप्यास्व, स्थाप्यास्म. आशीर्लिंग मध्ये आत्मने पदामध्ये रूप बनेल स्थापयिशिष्ट. काय जी? स्थापयिशिष्ट. बोलूया. स्थापयिशिष्ट, स्थापयिशीयासां, स्थापयिशीरन्, स्थापयिशिष्टाः, स्थापयिशीयास्तां, स्थापयिशीध्वं, स्थापयिशीय, स्थापयिशीवहि, स्थापयिशीमहि. झालं. परस्मै पद लुंग लकार लिहा थोडं. स्थापी अधिक लुंग. लुंगच्या जागेवर टीप. श्रीलुंगिनी चली. स्थिती होईल स्थापी अधिक चली अधिक ती. झालं. मी श्री
शुश्रूभ्य कर्तरी चंग सूत्राने चंग येईल स्लीच्या जागी. स्थिती होईल स्थापी अधिक शिंग चंग, चंगचा अ, तर स्थापी अधिक अ अधिक ती. लागले एवढं. लुंग लंग लुंग शुद्धात अंगाला अटागम. अस्थापी अधिक अ अधिक ती. नेरनिटी, नेरनिटी सूत्राने अस्थापी मधील जो अंतिमचा ई आहे पकारोत्तरवरती नीचचा ई त्याचा लोप. स्थिती बनेल अस्थाप अधिक अ अधिक ती. लक्ष देऊ राहिलं की नाही? काय काय अस्थाप अधिक अ अधिक ती. इतश्च ती मधील ईचा लोप. स्थिती होईल अस्थाप अधिक अ अधिक त. काय स्थिती आहे बोला? हा अस्थाप आहे की नाही? बरोबर आहे ना? अस्थाप अधिक अ अधिक त. या स्थितीमध्ये सूत्र येत आहे नवीन. सूत्र आहे तिष्ठते रित. बोला हा. विधी सूत्र आहे 7 4 5. तिष्ठते हे षष्टीचं एक वचन, इत प्रथमेचं एक वचन. अर्थ पहा. उपदाया इत आदेश स्यात् चंग परेणौ. बोला आहे की नाही? तर सूत्रामध्ये शब्द आलाय तिष्ठते हे म्हणजे स्था धातूचं रूप आहे. तर काय अर्थ होईल? स्था धातूच्या उपधेला इत आदेश होतो. इत म्हणजे रस्वैकार आदेश होतो. केव्हा? चंग परेणव. चंग परक निच प्रत्यय पुढे असेल तर. बरोबर. तर विधेय कोण आहे? इकार. इकार आदेश. स्थानी कोण आहे? उपधा. कुठली उपधा? तिष्ठ. स्था धातूची उपधा. त्या उपधेला काय होतो? इकार. बरोबर. निमित्त काय आहे? नीच प्रत्यय पुढे पाहिजे. पण तो नीच बी कसा? की ज्याच्या पुढे चंग आहे की नाही? चंग परक नीच. स्थिती काय आहे बोला? स्थाप अधिक अ अधिक त. तर स्थाप मध्ये स्था धातू आहे. बरोबर. आणि स्थाप मध्ये उपधेमध्ये कोण आहे? आ. बरोबर. आणि चंग पुढे आहे की नाही? बर. स्थाप मध्ये नीचचा जरी लोप झाला असला तरी प्रत्यय लोपे. चंग परक नीच पुढे आहे ना, म्हणजे नीच पुढे आहे त्याच्या पुढे चंग आहे. आणि म्हणून स्थाप स्था धातूच्या उपधेला काय होणार? रस्वैकार. मग अस्थाप मध्ये स्था मध्ये आ आहे. आ जाऊन ई. तर काय स्थिती बनेल बोला? अस्तिप अधिक अ अधिक त. अस्तिप अधिक अ अधिक त. बरोबर. मग आता सूत्र येत एक मागचं. काय? चंगी द्वित्व. द्वित्व करा. काय द्वित्व होईल? अस्तिप स्थिप अधिक अ अधिक त. अस्तिप स्थिप अधिक अ अधिक त. झालं एवढं. पूर्वोभ्यास. पहिल्या स्थितीची अभ्यास संज्ञा. अभ्यास संज्ञा झाल्यानंतर हलादिशेष प्राप्त आहे. परंतु शरपूर्वा हा खय म्हणून शिल्लक राहील अभ्यासामधील थ. शरपूर्वा खय सूत्राचा आधार घेऊन स्थिती बनेल अथी स्थिप अ त. अथी स्थिप अधिक अ अधिक त. लक्षात आलं? अभ्यासे चर्च. अभ्यासामध्ये जो थी आहे ना थ, थला होईल चर
अर्थात त ती बनेल. स्थिती काय बनेल? अति स्तिप अधिक अ अधिक त. काय स्थिती आहे बोला? अति स्तिप अधिक अ अधिक त. आदेश प्रत्यय हो सला श. ष्टुनाष्टु हो थला ठ. स्थिती बनली काय? अतिशिप अधिक अ अधिक त. जोडून द्या. अतिष्ठीपत. काय जी? अतिष्ठीपत झालं. आत्मनेपदात पण हीच प्रक्रिया आहे. ठीक आहे. तर परस्मै पदाचे रूप चालूया आपण. काय होईल? अतिष्ठपत अतिष्ठपतान अतिष्ठपन. हा मग काय म्हणलो? नाही नाही, पुन्हा पहिल्यापासून परस्मै पदामध्ये अतिष्ठीपत अतिष्ठीपतान अतिष्ठीपन अतिष्ठीपः अतिष्ठीपतांतम अतिष्ठीपतम अतिष्ठीपत. झालं मध्यम पुरुष. उत्तम पुरुष. अतिष्ठीपम अतिष्ठीपाव अतिष्ठीपाम. झालं. बोला एकदा पुन्हा. अतिष्ठीपत अतिष्ठीपताम अतिष्ठीपन अतिष्ठीपः अतिष्ठीपतम अतिष्ठीपत अतिष्ठीपम अतिष्ठीपाव अतिष्ठीपाम. झालं. आता आत्मनेपदात प्रक्रिया हीच आहे. तर काय रूप बनेल? अतिष्ठीपत. अतिष्ठीपत. झालं ना. मग बोलूया. अतिष्ठीपत अतिष्ठीपेताम अतिष्ठीपंत अतिष्ठीपथाः अतिष्ठीपेथाम अतिष्ठीपथम अतिष्ठीपे अतिष्ठीपावही अतिष्ठीपा. चला मग आता शेवटचा लकार रुंग. रुंग मध्ये सरळ आहे. परस्मै पदात रूप बनेल अस्थापयिष्यत. काय जी? अस्थापयिष्यत. बोलूया. अस्थापयिष्यत अस्थापयिष्यताम अस्थापयिष्यन् अस्थापयिष्यः अस्थापयिष्यतम् अस्थापयिष्यत अस्थापयिष्यम् अस्थापयिष्यामः अस्थापयिष्याम. बरोबर. आत्मनेपदामध्ये रूप बनेल अस्थापयिष्यत. ठीक. बोलूया. अस्थापयिष्यत अस्थापयिष्येताम अस्थापयिष्यन्त अस्थापयिष्यताः अस्थापयिष्येताम अस्थापयिष्यन्तं अस्थापयिष्ये अस्थापयिष्यामहि अस्थापयिष्यामहि. झालं. बस. उद्या दिवार्थ. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.